वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी ज्योती जाधव लाईफ ऑफ खुशी मॉमी या माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज जरा लवकर उठले, कामाची थोडी घाई सुद्धा होती. कारण ही तसं विशेष आहे, कारण की आज माझ्या घरी येणार होती खास पाहुणी म्हटलो ना आपल्याला थोडं टेन्शन येतं, परंतु जेव्हा ती पाहुणे आपल्याला हवीशी वाटतात ना आणि आवडीची असतात तेव्हा खूप एक्साइटमेंट असते, वेगळ्याच लेवलची असते. तसंच काही माझ्यासोबत झालं होतं. आणि आता ही पाहुणी कशी व्हेजिटेरियन आहे, सो इथे नॉनव्हेज करायचा काही प्रश्नच येत नाही. सो आलू मटरची भाजी मी ते केली होती. साधंच जेवण होतं, परंतु मला ते म्हणजे खूप जास्त एक्साइटमेंट होती लवकर लवकर आवरायची, कारण की आम्हाला खूप जास्त गप्पा मारायच्या होत्या. तसंही आम्ही मोबाईलवरती भरपूर वेळ गप्पा मारतो, तरीही आम्हाला बोर होत नाही. परंतु ना समोरासमोर बसून असं गप्पा मारण्यामध्ये काही वेगळीच मजा असते. सगळी कामे ना घरातली मी पटापट उरकून घेतली, कारण की ती 12 वाजता येणार होती. सो मला त्याच्या अगोदर सगळी प्रिपरेशन माझी करून ठेवायची होती. आणि लहान मुलं येणार होती, सो मी मार्केटमध्ये सुद्धा गेले, त्यांच्यासाठी सुद्धा थोडा खाऊ घेऊन आले. आणि हे बघा 12 वाजले होते आणि माझे गेस्ट इथे आले होते. आणि ते पाहुणे म्हणजे माझी बहीण आणि त्यांची मुलं होती. तसं म्हणायला गेलं तर आम्ही मागच्या महिन्यातच माहेरी भेटलो होतो, परंतु 6-7 महिन्यानंतर ती माझ्या पुण्यातील घरामध्ये आली होती. आणि खरंच तिने येताना खूप जास्त खाऊसुद्धा आणला होता. एवढं सगळं खायला तुम्हाला दिसतंय, परंतु एका तासाच्या आतच ते सगळं फिनिश झालं होतं. आणि ना दिदी आली आणि मोकळ्या हाताने मला न काही करू देता घरी गेले वापस. असं काही होणारच नाही. सो तिने ना माझ्यासाठी असं इन्स्टंट लोणचं केलं होतं. याची रेसिपीसुद्धा खूप छान आहे आणि हे लोणचं खरंच खूप टेस्टी लागतं. याची रेसिपी जी आहे डिटेलमध्ये ही डिस्क्रिप्शनमध्ये देईल. या रेसिपीसाठी तोतापुरी आंबा हवा आहे. त्याला असं बारीक पीसमध्ये कट करायचं आहे. हळद, मीठ, लाल तिखट घालून याला लावून घ्यायचं आहे त्या कैरीला. आणि हा दिदीचा सिक्रेट मसाला होता, तो सुद्धा त्याला स्प्रेड करायचा आहे. तो सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. नंतर खिसलेला गूळ किंवा ठेचलेला बारीक केलेला गूळ हा या लोणच्यावरतीच म्हणजे आंब्यावरतीच इकडे स्प्रेड करायचा आहे. आणि तसंच ते 2-3 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. मजा मस्ती गप्पा मारण्यात वेळ कधी निघून गेला समजलंच नाही. आणि संध्याकाळच्या 5 वाजल्या आणि मी हे जे तेल आहे ना ते दुपारीच कडवून ठेवलं होतं. पूर्ण थंड झाल्यानंतरच हे तेल जे आहे ह्या लोणच्यामध्ये घालायचं आहे. आणि हे जे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते काचेच्या भरणीमध्ये ठेवून द्यायचं आहे. महिनाभर हे लोणचं टिकून राहतं. फक्त त्याला पाण्याचा हात लावायचा नाही, एवढीच काळजी घ्यायची. संध्याकाळच्या 6 वाजल्या होत्या आणि आम्ही मस्त गार्डनमध्ये गेलो आणि तिथे खूप छान टाइम स्पेंड केला आम्ही. खुशीसुद्धा तिच्या भावंडांसोबत खूप छान खेळत होती. मावशी तिला शिकवत होती की कशी घसरगुंडी खेळायची. आणि खरंच आजचा दिवस खूप छान मजेत मस्त आनंदी गेला. जेव्हा आपली आवडती व्यक्ती घरी येते ना तेव्हा असंच दिवस सगळा आनंदाने भरून जातो. आणि त्यातल्या त्यात ती जर बहीण असेल ना तर मग काय गप्पांचा भडीमारच होतो. मोबाईलवरती तर आम्ही भरपूर गप्पा मारतोच, परंतु इथे सुद्धा आम्ही पूर्ण गप्पा मारत होतो. आणि थोड्या वेळानेच म्हणजे साधारणतः 7च्या सुमारास दिदी तिच्या घरी सुद्धा गेली होती. तर तुम्ही सुद्धा तुमच्या बहिणीशी अशा गप्पा मारता का? नक्की कमेंट करून मला सांगा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हे लोणच्याची रेसिपी ही डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता.